हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत आणि क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। TCS ने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लुडेड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सीरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइंड वर्ड। DMER स्टेनोटायपिस्ट 2023 चा क्वेश्चन आहे। शी हॅज बीन नोन फॉर हर ऑनेस्टी अँड ट्रस्ट बट हर फ्रेंड्स फेल्ट दॅट शी हॅज बीन इंडल्गिंग इन सम क्लॅन्डेस्टिन ॲक्टिव्हिटीज। अननोन ओपन नोन सिक्रेट। क्लॅन्डेस्टिनचा सिनोनिम ओळखायचा आहे। तर क्लॅन्डेस्टिनचा अर्थ होतो सिक्रेट, गुप्त, कॉन्फिडेन्शियल, कोवर्ट। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। अननोन म्हणजे अज्ञात, ऑब्स्क्युअर, अप्रसिद्ध। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड। नेसेसरीची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे। तर काय येईल? NECESSARY नेसेसरी। C एकदा, S दोनदा आणि लास्टला ARY। ऑप्शन बी मध्ये आहे। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। सिंगल CSSARY नेसेसरी। नेक्स्ट क्वेश्चन। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। फॉरेस्ट गार्ड 2023 हॅव यू डिस्पोज्ड डॅश युअर ओल्ड स्कूल बुक्स विथ बाय ऑफ आउट। हॅव यू डिस्पोज्ड डॅश युअर ओल्ड स्कूल बुक्स। तर डिस्पोज्ड ऑफ येईल ऑप्शन सी। डिस्पोज्ड म्हणजे डिस्ट्रॉय करणे, थ्रो करणे, फेकणे, थ्रो आउट। हॅव यू डिस्पोज्ड ऑफ युअर ओल्ड स्कूल बुक्स। तू तुझी जुनी पुस्तके फेकली का? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स। कोणतं सेंटेन्स येईल ग्रॅमॅटिकली करेक्ट? तर सेंटेन्स ए मध्ये काय दिलंय? मॅथमॅटिक इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट। तर मॅथमॅटिक येत नाही, मॅथमॅटिक्स येते, सो ए एलिमिनेट झालं। ऑप्शन बी मॅथमॅटिक्स आर अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट। तर मॅथमॅटिक्स, फिजिक्स, इकॉनॉमिक्स, मेकॅनिक्स, देन जेनेटिक्स, पॉलिटिक्स, ॲथलेटिक्स ही काही नाउन्स जेव्हा विषय म्हणून वापरतात तेव्हा त्यांच्या पुढे नेहमी सिंग्युलर वर्ब येते, एकवचनी क्रियापद येते। सो आर येणार नाही, ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं। मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। मॅथमॅटिक्स, फिजिक्स, इकॉनॉमिक्स, मेकॅनिक्स यांच्या पुढे नेहमी सिंग्युलर वर्ब येते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। Select the option that can be used as a one-word substitute for the underlined segment. When I was abroad, I had a strong desire for home-cooked food. Talent, liking, craving, hunger. A strong desire साठी one-word substitute शोधायचा आहे। तर strong desire, an intense desire, urgent desire, strong इच्छा, लालसा काय म्हणता येईल? craving. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। When I was abroad, I had craving for home-cooked food. ठीक है, next question. Select the most appropriate option to fill in the blank. Soham is my dash brother. Elder, older, biggest, oldest. Soham is my dash brother. तर elder, older, oldest काय रूल असतो? तर एल्डरचा वापर ब्लड रिलेशनसाठी करतात, सो ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर। सोहम इज माय एल्डर ब्रदर। ओल्डर, ओल्डेस्ट यांचा वापर वस्तूंसाठी केला जातो। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स। सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स ए स्पेलिंग एरर। फॉरेस्ट गार्ड 2023 आय फाउंड माय फ्रेंड लाईंग अनकॉन्शियस ऑन द ग्राउंड ड्युरिंग द मॉर्निंग असेंब्ली। कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? तर फाउंड फ्रेंड करेक्ट आहे, मॉर्निंग, असेंब्ली हे सुद्धा करेक्ट आहे, लाईंग सुद्धा करेक्ट आहे। अनकॉन्शियसची स्पेलिंग काय असते? तर UNCONSCIOUS असते, एस नंतर सी पाहिजे, सो अनकॉन्शियस आहे स्पेलिंग एरर। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। UNCONSCIOUS येईल। ठीक आहे, आय फाउंड माय फ्रेंड लाईंग अनकॉन्शियस ऑन द ग्राउंड ड्युरिंग द मॉर्निंग असेंब्ली। सकाळच्या असेंब्लीला मला माझा मित्र जमिनीवर बेशुद्ध अनकॉन्शियस पडलेला भेटला। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। Select the most appropriate option to fill in the blank. Neither of the four teachers dash willing to teach physics. Are, were, had, is. Neither of the four teachers dash willing to teach physics.
तर सेंटेन्समध्ये नायदर ऑफ आले. काय असतो नायदर ऑफचा रूल? तर आपण पाहिलं होतं नायदर ऑफ, आयदर ऑफ, ईच ऑफ यांच्यानंतर नेहमी सिंग्युलर वर्ब येते, एक वचनी क्रियापद येते. सो काय येईल करेक्ट आन्सर? इज यायला पाहिजे. ऑप्शन डी. नायदर ऑफ द 4 टीचर्स इज विलिंग टू टीच फिजिक्स. नायदर ऑफ, आयदर ऑफ, ईच ऑफ नंतर सिंग्युलर वर्ब येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड फॉर द ब्लँक. बॅम्बुझल. यू कॅनॉट डॅश पीपल फॉर ए लॉंग टाईम. कॉन, हुडविंक, मिसलीड, मोटिवेट. तर बॅम्बुझलचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे. तर बॅम्बुझलचा अर्थ असतो फसवणे, चीट करणे, डिसीव करणे. काय करेक्ट अँटोनिम? तर कॉन सिनोनिम येईल चीट करणे. हुडविंक हे सुद्धा सिनोनिम येईल बॅम्बुझलचं. मिसलीड दिशाभूल करणे. तर ही तिन्ही सिनोनिम्स येतील बॅम्बुझलची. मोटिवेट येईल तुमचं अँटोनिम. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मोटिवेट म्हणजे प्रवृत्त करणे, इम्पेल करणे, इंड्यूस करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश डॉग इज ए लॉयल ॲनिमल. कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे? डॉग इज ए लॉयल ॲनिमल. तर इथे कुत्र्यांच्या पूर्ण जातीचा उल्लेख केला आहे. कुत्रे प्रामाणिक असतात. आणि जेव्हा एखादे नाऊन जर संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल तर त्यापूर्वी ती हे आर्टिकल येते. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी डॉग इज ए लॉयल ॲनिमल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. द ओल्ड मॅन वॉज सो विवॅशियस बिफोर हिज सन वेंट मिसिंग. विवॅशियसचं अँटोनिम ओळखायचं आहे. मेरी, अजाईल, झेस्टी, डिस्पिरिटेड. तर काय असतो विवॅशियसचा अर्थ? तर विवॅशियस म्हणजे उत्साही, एक्साइटिंग, ॲट्रॅक्टिव्ह, आनंदी. काय अँटोनिम? तर मेरी आनंदी, सिनोनिम येईल अजाईल, स्विफ्ट, ब्रिस्क, चपळ, क्विक. अजून काय पाहिलं होतं? फ्लीट. झेस्टी. तर हे सुद्धा सिनोनिम येईल आनंदी, उत्साही, झेस्टी. डिस्पिरिटेडचा अर्थ काय असतो? निराश, उदास. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट अँटोनिम. विवॅशियसचा अँटोनिम येईल डिस्पिरिटेड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. DMER स्टेनोटायपिस्ट 2023. द माउंटन्स लुक डॅश. गॉर्जियसचं करेक्ट स्पेलिंग ओळखायचं आहे. तर काय असते गॉर्जियसची स्पेलिंग? गॉर्जियसचा अर्थ असतो सुंदर, गॉडी, ब्युटिफुल, क्यूट. आणखी काय येईल? गॅरिश. काय असते करेक्ट स्पेलिंग? तर GORGEOUS गॉर्जियस. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. GORGEOUS. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ देअर इज नो एरर सिलेक्ट नो एरर. आय टूक माय मील्स ॲट 6 o'clock. कोणत्या पार्टमध्ये आहे एरर? आय टूक माय मील्स ॲट 6 o'clock. मी माझे जेवण 6 वाजता घेतले. तर 6 वाजता मी एक वेळचे जेवण घेतले की एकदाच 2 वेळचे जेवण घेतले? तर 6 o'clock एक टाईम दिला आहे म्हणजे एक वेळचं जेवण केलं आहे. सेंटेन्समध्ये मील्स दिलेलं आहे. मील्स प्लुरल दिलेलं आहे. एक वेळच्या जेवणासाठी सिंग्युलर पाहिजे. सो इथे मील्स न येता मील यायला पाहिजे होतं. ऑप्शन बीमध्ये एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. माय मील्स न येता मील यायला पाहिजे होतं. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. द फादर ऑफ द नेशन गांधी ॲडव्होकेट नॉन व्हायलन्स. ॲडव्होकेटचं अँटोनिम. इनकरेज्ड, ॲक्सेप्टेड, डिस्करेज्ड, डिकॅन्टेड. द फादर ऑफ द नेशन गांधी ॲडव्होकेटेड नॉन व्हायलन्स. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेला, नॉन व्हायलन्सला इनकरेज केले, प्रोत्साहन दिले. ॲक्सेप्टेड स्वीकार केले. ॲडव्होकेटेड सपोर्ट करणे, प्रोत्साहन देणे, वकिली करणे. काय केलं? काय ॲडव्होकेटेडचं करेक्ट अँटोनिम? तर डिस्करेज्ड येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डिस्करेज्ड म्हणजे नाकारणे, विरोध करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट टेन्स फॉर्म टू फिल इन द ब्लँक. द विलन डॅश ॲट द एंड ऑफ द फिल्म. डाईज, डाईड, वॉच डाय, हॅड डाय. द विलन डॅश ॲट द एंड ऑफ द फिल्म. तर ॲट द एंड ऑफ द फिल्म एखाद्या मूवीत आणि गोष्टीत काय घडले ते सांगण्यासाठी नेहमी कोणता काळ वापरतात? तर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. साधा
वर्तमान काळ वापरतात. काय येईल करेक्ट आन्सर? डाईज येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए, द विलन डाईज ॲट द एंड ऑफ द फिल्म. एखाद्या मूवीमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये काय घडते ते सांगण्यासाठी नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन. Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words. A condition of disorder due to absence or non-recognition of authority. Communism, totalitarianism, anarchy, democracy. A condition of disorder due to absence or non-recognition of authority. अराजकता, गोंधळ. काय येईल करेक्ट आन्सर? अनार्की. ऑप्शन सी. अनार्की म्हणजे अराजकता, गोंधळ. ए कंडिशन ऑफ डिसऑर्डर ड्यू टू ॲब्सेन्स और नॉन रिकग्निशन ऑफ ऑथॉरिटी. ए कंप्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. मेस, डिसऑर्डर, अराजकता, गोंधळ. ठीक आहे. डेमोक्रेसी, लोकशाही. गव्हर्नमेंट बाय पीपल. व्हॉट इज कम्युनिझम? साम्यवाद. व्हॉट इज टोटलिटॅरियनिझम? हुकुमशाही. गव्हर्नमेंट बाय वन पर्सन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट टेन्स फॉर्म टू फिल इन द ब्लँक. संडे डॅश आफ्टर सॅटरडे. संडे कधी येतो? तर आफ्टर सॅटरडे. रविवार शनिवार नंतर येतो. तर ही नेहमी घडणारी घटना आहे आणि नेहमी घडणारी घटना नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते, साध्या वर्तमान काळामध्ये असते. नेहमी घडणारी घटना, नेहमीची सवय, युनिव्हर्सल ट्रूथ, सुविचार म्हणी, देन सायंटिफिक रूल, हे सर्व नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते. ठीक आहे. काय येईल सिंपल प्रेझेंट टेन्सचं ऑप्शन? तर कम्स येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. संडे कम्स आफ्टर सॅटरडे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. फेअर अँड स्क्वेअर, ऑनेस्ट, पेसिमिस्ट, ऑपॉर्च्युनिस्ट, फेथफुल. फेअर अँड स्क्वेअर. तर फेअर अँड स्क्वेअर म्हणजे प्रामाणिकपणे, सिन्सिअरली, ट्रूथफुल, जेन्युअन. ऑनेस्ट येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए. पेसिमिस्ट, निराशावादी, ऑपॉर्च्युनिस्ट, संधी साधू, फेथफुल, विश्वासू, लॉयल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. पुल द रोप. द रोप बी पुल्ड, पुल्ड द रोप, लेट द रोप बी पुल्ड, लेट द रोप वॉज पुल्ड. काय येईल करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस पुल द रोपचं? तर सेंटेन्समध्ये ऑर्डर दिले का? तर हो, हे आज्ञार्थी इम्पेरेटिव्ह वाक्य आहे. अँड इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह होताना नेहमी लेटपासून सुरुवात होते. त्यामुळे ऑप्शन ए बी एलिमिनेट होतील. लेट आले ऑप्शन सीमध्ये, ऑप्शन डीमध्ये. सो काय येईल करेक्ट आन्सर? तर आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करताना लेटनी सुरुवात होते, त्यानंतर येते सब्जेक्ट, त्यानंतर येते बी, नंतर V3. लेट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V3. तर लेट प्लस सब्जेक्ट दी रोप, त्यानंतर बी, त्यानंतर V3 म्हणजे पुल्ड. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन डीमध्ये वॉज आले. सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट होईल. ठीक आहे. लेट दी रोप बी पुल्ड येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह होताना लेट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V3 अशी रचना असते. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been split into 4 segments. Identify the segment that contains a grammatical error. अकाउंटंट 2023चा क्वेश्चन आहे. राघविका changed her costume before she had leaves for home. कोणत्या पार्टमध्ये एरर येईल? फॉर होम, हॅड लिव्ज, राघविका चेंज्ड हर कॉस्ट्यूम बिफोर शी. तर आपण पाहिलं होतं बिफोरच्या सेंटेन्सचा रूल काय असतो? तर बिफोर नंतरचं सेंटेन्स सिंपल पास्टमध्ये असते. सिंपल पास्ट म्हणजे V2 पाहिजे, हॅड लिव्ज येणार नाही, लेफ्ट यायला पाहिजे, V2 यायला पाहिजे. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅड लिव्ज या पार्टमध्ये एरर आहे. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.